राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे दोघांचीही राष्ट्रवादीतनं हकालपट्टी, अशी नालायक माणसं पक्षातच नकोत, अजित पवारांचं मत। 7 दिवसांनंतर वैष्णवीचं बाळ अखेर कसपटे कुटुंबियांच्या ताब्यात। अज्ञात व्यक्तींनी बाळ आणून दिल्याची नातेवाईकांची माहिती। मुख्यमंत्री आणि अजितदादांनी दखल घेतल्यानंतर मिळालं बाळ। हगवणे कुटुंबाकडनं मोठ्या सुनेचाही छळ। छोटी सून मयुरी जगतापला हगवणे कुटुंबानं आणि वैष्णवीचा पती शशांक हगवणेची ही मारहाण। मारहाणीनंतरचे फोटो समोर। देशाच्या दुश्मनांनी पाहिलं जेव्हा सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा काय परिणाम होतात। पंतप्रधान मोदींचा राजस्थानमधून पाकला पुन्हा इशारा। पाकची हेर गद्दार ज्योती मल्होत्राचा 4 वेळा मुंबई दौरा। लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजाच्या ठिकाणी वावर। गर्दीच्या ठिकाणी ज्योती मल्होत्राचा वावर। मुंबईमध्ये 2 वेळा ट्रेननं बसनं प्रवास केल्याची माहिती। पहलगाम हल्ल्याला 1 महिना पूर्ण। महिन्याभरामध्ये पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना शिकवला धडा, पण पहलगामचे हल्लेखोर दहशतवादी मात्र अद्यापही मोकाटच। सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये घुसण्याचा अज्ञात महिलेचा प्रयत्न। पोलिसांकडून महिलेला अटक, बांद्र्यात चौकशी सुरू। धुळ्यातील शासकीय विश्रामगृहातून 1,84,00,000ची रोकड जप्त। माजी आमदार अनिल गोटे यांचा दावा ठरला खरा। अंदाज समितीमधील आमदारांना पैसे दिल्याचा गोटेंकडून आरोप।